जो भर दिवसा गाड्या चोरायचा, महागड्या दुचाकी, चारचाकी चोरून त्या अवघ्या 15-20 हजारात विकायचा। सोलापूर, कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध शहरांमधील गाड्यांची चोरी करणाऱ्या अट्टर चोरट्याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर। आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण। पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो। बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत। ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपरमार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9860 40 66 07 8830 77 18 07। भर दिवसा वाहनांची चोरी करून त्याची अवघ्या 15-20 हजारांमध्ये विक्री केल्याच्या आरोपावरून कोरोची तालुका हातकणंगले येथील नागेश हनुमंत शिंदे वय वर्ष 30 याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी अटक केली। कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी 120 पेक्षा जादा गुन्हे दाखल आहेत। संशयिताकडून राजारामपुरीसह पंढरपूर व सांगोला येथील वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीला आले आहेत। 8,60,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषणाचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले। संशयित नागेश शिंदे याने राजारामपुरीतून दुचाकी चोरली होती। ती विकण्यासाठी तो गोकुळ शिरगावला आला होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चारचाकी व दुचाकीच्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली। पंढरपूर येथून पिकअप गाडी आणि सांगोला येथून चारचाकी चोरल्याची कबुली दिली। गेल्या 6 वर्षापासून तो वाहन चोरीच्या व्यवसायात आहे। त्याच्याकडे शेकडो चाव्यांचा जुडगा आहे। संबंधित वाहनाचा प्रकार पाहून तो चावी काढायचा, तसेच दुचाकीचे हँडल लॉक तोडण्यात तो सराईत आहे। चोरलेली वाहने तो कर्नाटकात जाऊन विक्री करत होता। त्याला राजारामपुरी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे। जानेवारी 2025 मध्ये याच संशयिताला अटक करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीला आणले होते। कारागृहातून जामिनावर सुटका होताच कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात त्याने पुन्हा चारचाकी व महागड्या दुचाकी चोरल्या असून त्या जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले।